शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनानं अधिक लोकाभिमुख पद्धतीनं काम करण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं। पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले इथं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ते बोलत होते। या शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून 1529 लाभार्थ्यांना थेट लाभाचं वितरण करण्यात आलं। पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले इथं पन्हाळा तहसीलदार कार्यालय आणि ज्योतिबा मंडल अधिकारी कार्यालयाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर घेण्यात आलं। शासनाच्या विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि लाभाचं वितरण एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे शिबिर घेण्यात आलं होतं। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली। नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी गाव पातळीवर सेवा उपलब्ध करून देणं ही काळाची गरज असल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं। उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी अभियानाची माहिती देत महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला। शिबिरात कृषी, महसूल, पशुसंवर्धन, महिला आणि बालविकास तसंच सामाजिक न्याय विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली। कृषी विभागानं कृषी यांत्रिकीकरण आणि अनुदान योजनांबाबत मार्गदर्शन केलं। महसूल विभागानं रेशन कार्ड, वारस नोंद आणि शिधापत्रिका विषयक प्रश्न सोडवले। पशुसंवर्धन विभागानं पशुपालकांसाठी विविध योजनांची माहिती दिली, तर महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी तहसीलदार माधवी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. जयंत पाटील, भगवानराव पाटील, पूजा पाटील, सरपंच नीलम पाटील, पूजा पाटील, माणिक पाटील, संतोष धुमाळ, शिवाजीराव सांगळे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, भारती पाटील, उज्ज्वला सासणे, निवासराव ढोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।